नमस्कार. मी विलास धरा. आयुष्याच्या अनेक आठवणी असतात. त्याच्यामधली काही जी आठवणी असतात त्या न विसरण्यासारख्या असतात. काही माणसं आपल्याला भेटतात, ती नात्या पलीकडची माणसं असतात. माझी एक फार जुनी आठवण आहे. आम्हाला जेव्हा शाळांना सुट्ट्या व्हायच्या तेव्हा मी आणि माझी आत्या आम्ही आमच्या गावी जात असे. आणि गावी गेल्यावर जेवढे नातेवाईक होते त्यांच्याकडे राहायला जात असे. प्रत्येकाकडे 2-4 दिवस राहत असे. तसेच एकदा आम्ही आमच्या काकीच्या बहिणीच्या गावी म्हणजे मापगावला गेलो होतो. तिथे तिच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. ते नातेवाईक होती, तिचं नाव होतं गंगू. मी अगदी लहान होतो आणि गावचं लग्न म्हणजे जोरात असे. ते 4 दिवस चालत असे आणि ती मजा बघण्यासाठी आम्ही फार उत्सुक होतो. लग्नाच्या दिवशी नवऱ्याची वरात येत असे आणि तो सोहळा फार भयंकर असे या भारी असे असं आम्हाला सांगितलं होतं. म्हणून मी उत्कंठेने वाट बघत होतो. दुपारपासून वाट बघता बघता रात्र झाली होती आणि नवरा काही येत नव्हता. म्हणून मी सहज त्या गंगूच्या घरी गेलो आणि बघतो तर काय, तिची आई रडत होती. मी सहज तिला विचारले, काय झाले आई? ती म्हणाली, नवरा टांग्यावरून वरात काढली तरच येईन म्हणतो. मग मी सहज म्हणालो, मग पाठवा ना टांगा, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा ती रडत रडत म्हणाली, बेटा टांग्याला 5 रुपये पडतात आणि ते आमच्याकडे नाही आहे. मला गावाला जाताना माझे काका 10 रुपये देत असतात. मी लगेच धावत घरी गेलो. 5 रुपये त्या मातेच्या हातात दिले आणि सर्व काही ठीक झाले. लग्न झाले, वरातीतील सगळे लोक आणि आम्ही चिक्कार नाचलो आणि रात्री उशिरा आमच्या घरी ओसरीत येऊन झोपलो. मी फार दमलो असल्याने पटकन झोपी गेलो. पण सकाळी उशिरापर्यंत झोपून होतो. हवेत गारवा असल्याने मी चादर डोक्यावरून झोपलो होतो. आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा गंगूची आई आणि गावकरी माझ्याजवळ बसून माझी उठण्याची वाट बघत होते. मी जागा होता त्या माऊलीने मला उदराशी धरले आणि रडू लागले. मला काहीच कळलं नाही की माझं काय चुकलं व ते गावकरी का जमा झाले आहे. मी पटकन घरात पळालो आणि माझ्या आत्याला बिलटलो. ती लगेच म्हणाली, विलास तू काय केलंस माहिती आहे? तू कमाल केलीस का? तुझ्या खाऊचे पैसे टांग्याला दिलेस म्हणून लग्न व्यवस्थित पार पडले आणि म्हणूनच ही मंडळी तुझे कौतुक करास आलेली आहे. मला त्यावेळेस त्याचा अर्थ काही कळला नाही, परंतु आज मागे वळून बघता तो अर्थ अतिशय समजतो. मी त्या माऊलीने दिलेले आशीर्वाद कधीच विसरणार. ती म्हणाली, बाळा तू फार मोठा होशील आणि तुला आयुष्यात कसलीच कमी पडणार नाही. खरंच आजपर्यंत मला व माझ्या कुटुंबाला देवाने गरजेच्या गोष्टी कधीच कमी पडून दिल्या नाही. खरंच अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांना मदत करण्यासारखे पुण्य नाही. धन्यवाद.